कधी कधी आयुष्य अचानक अशा वळणावर येतं जिथं जुनं सगळं पुसलं जातं आणि नवीन ओळखी आपली कहाणी बदलायला येतात. समीक्षाचे 4 वर्षापूर्वी लग्न झाले होते, पण तिचं वैवाहिक जीवन फारसं सुखकर नव्हतं. तिचा नवरा सतत संशयी व वर्चस्व गाजवणारा होता. म्हणूनच लग्नाच्या अवघ्या 3 महिन्यातच ती त्याच्यापासून विभक्त झाली. आता त्या दोघांमधील घटस्फोटाचा खटला कोर्टात सुरू होता. समीक्षा कोल्हापुरातील कसबा बावडा येथील जय भवानी गल्लीमध्ये आपल्या आई, लहान बहीण आणि भावासोबत राहत होती. घरात ओढाताण होती, पण तिनं कधी हार मानली नाही. गेल्या काही वर्षापासून तिनं इव्हेंट मॅनेजमेंटचं काम सुरू केलं होतं आणि त्यातून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हाच एका इव्हेंटच्या निमित्ताने तिची ओळख झाली. तेलंगणाहून कोल्हापुरात कामासाठी आलेली आयुषी आमले आणि कोल्हापुरातील शिवाजी पेठेत राहणारा सतीश यादव यांच्याशी. आयुषी ही तितकीच जिद्दी आणि मेहनती मुलगी होती आणि दोघींमध्ये लवकरच चांगली मैत्री झाली. समीक्षा आणि आयुषीने एकत्र काम करायला सुरुवात केली. त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि कामातील तडफेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. काही महिन्यातच त्यांनी स्वतःची एक छोटी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र भांडवलाची कमतरता होती, म्हणून त्यांनी सतीश यादवलाही आपल्याबरोबर सहभागी करून घेतलं. सतीश दिसायला देखणा होता. त्याचा स्वभावही आकर्षक आणि मदतीचा होता. तो माणसं पटकन जिंकणारा होता आणि त्याचं लग्नही झालेलं नव्हतं. त्याचं अस्तित्व त्याच्या टीममध्ये एक नवचैतन्य घेऊन आलं. तिघांनी मिळून कंपनीच्या कामात जीव ओतला आणि बघता बघता अनेक इव्हेंट्स त्यांच्याकडे येऊ लागले. सतीश एक देखणा, माणसं खेचून घेणारा तरुण होता आणि म्हणूनच तो हळूहळू दिसायला सुंदर, आत्मविश्वासू आणि आत्मनिर्भर अशा समीक्षेकडे आकर्षित व्हायला लागला होता. त्याच्या ओळखीचं रूपांतर आता घट्ट मैत्रीत झालं होतं. अनेकदा इव्हेंटसाठी शहराबाहेर किंवा रात्री उशिरापर्यंत यावं लागायचं. त्यामुळे तिघांना एकत्र काम करणं आणि राहणं फारसं सोपं नव्हतं. या सततच्या बाहेरगावी जाण्यामुळे आणि वेळा न जुळल्यामुळे तिघांनाही एकत्र राहण्यासाठी एकच जागा असावी असं वाटायला लागलं. अखेर त्यांनी मिळून निर्णय घेतला आणि सतीशने 2 BHK फ्लॅट भाड्याने घेतला. त्या फ्लॅटमध्ये एका खोलीत आयुषी मैत्रीण राहायला लागली, तर दुसऱ्या खोलीत सतीश आणि समीक्षा राहू लागले. हळूहळू सतीश आणि समीक्षाचं नातं केवळ मैत्रीपुरतं न राहता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये बदललं. गेल्या 6 महिन्यापासून ते एकत्र राहत होते, एकाच घरात एकत्र आयुष्य घालवत. सुरुवातीचे काही महिने अगदी स्वप्नवत गेले. दोघेही प्रेमाने, समजुतीने आणि एकमेकांच्या सहवासात आनंदी राहत होते. पण जसं जसं वेळ पुढे सरकू लागला तसतसं त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामावर विपरीत परिणाम होऊ लागला. बुकिंग्स कमी मिळू लागल्या आणि काम चालत नसल्यामुळे फ्लॅटचं भाडं वेळेवर भरायचं देखील कठीण होऊ लागलं. या कठीण प्रसंगी सतीशच्या मनात एक वेगळाच विचार डोकावू लागला. समीक्षासोबत जर आपण आधीच एकत्र राहत असू तर उगाच असं लपून छपून राहण्यापेक्षा तिला लग्नाची मागणीच का करू नये. त्याने अखेर आपलं मन समीक्षासमोर मोकळं केलं. पण समीक्षेसाठी तो क्षण फारच गुंतागुंतीचा होता. तिचा पहिल्या नवऱ्याशी चालू असलेला कोर्टातला खटला अजून संपलेला नव्हता. तिने सतीशला विचार करू, थांब, सांगू असं म्हणत त्या विषयाला थोडा वेळ दिला. कारण आता तिला सतीशमध्ये काही गोष्टी खटकायला लागल्या होत्या. सतीशचं वागणं हळूहळू
अलिप्त, चिडचिड आणि थोडं गुन्हेगारी प्रवृत्तीचं वाटायला लागलं. त्याचं सध्या काम नसलं तरी तो जुगाराच्या अड्ड्यावर जात होता, तिथे थांबत होता. समीक्षाला ही सवय फारच त्रासदायक वाटू लागली. ती त्याला अनेकदा समजवायची, तू गुन्हेगारी वृत्तीचा मार्ग सोड, जुगाराच्या ठिकाणी जाऊ नको, आपलं आयुष्य स्वच्छ आणि आदर्श बनवू. पण सतीश तिचं ऐकतच नव्हता. उलट त्याचं वागणं दिवसेंदिवस अधिकच बेजबाबदार होत चाललं. आणि म्हणूनच समीक्षाने अखेर मन घट्ट करून त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. एक नातं टिकवण्यासाठी केवळ प्रेम पुरेसं नसतं, विश्वास आणि जबाबदारीही लागते. हे समीक्षाला चांगलं उमगलेलं होतं. पण तरीही सतीशने समीक्षाकडे लग्नासाठी तगादाच लावला आणि त्यामुळेच त्या दोघांमध्येही सातत्याने वादही व्हायला लागला. दोघंही भाड्याच्या घरी राहत असल्यामुळे वारंवार त्यांच्यात भांडणं होत असल्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही त्यांचा त्रास व्हायचा. म्हणूनच घरमालकाने त्यांना ते घरही खाली करण्यास सांगितलं होतं. 3 महिन्यापासून घराचं भाडंही दिलं नव्हतं. रोजच्या होणाऱ्या भांडणाला समीक्षाही कंटाळली होती. सतीश तिला समजून घ्यायला अजिबात तयार नव्हता. म्हणून नाईलाजाने समीक्षाला सतीशला सोडून ते घर खाली करावे लागले होते. त्यामुळे समीक्षा आपल्या मैत्रिणीसोबत आईकडे राहण्यास निघून गेली व सतीश तिथेच राहत होता. समीक्षा आपल्या मैत्रिणीसोबत इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत असल्याने त्यातून ती आपला उदरनिर्वाह करायची. परंतु सतीश मात्र तिला वारंवार लग्नासाठी मागणी घालत. आपण लग्न करून घेऊ म्हणत वारंवार फोन करून तिला त्रास देत. तिने फोन उचलला नाही की मैत्रिणीकडे फोन करून मैत्रिणीलाच त्रास देत. आणि कुठेतरी पहिल्या नवऱ्याकडून झालेल्या त्रासामुळे समीक्षाचा पहिला संसार तुटला होता आणि न्यायालयाकडून अजूनही त्यावर कुठलाही निर्णय सुनावला नव्हता. म्हणून ती सतीशसोबत लगेच लग्न करू शकत नव्हती आणि म्हणूनच ती सतीशला लग्न करायला सारखा नकार देत होती. समीक्षा आपल्यासोबत का लग्न करत नाही, तिचं बाहेर काही सुरू असेल का, असे अनेक प्रश्न सतीशच्या मनात यायला लागले. समीक्षाबद्दल त्याच्या मनात राग निर्माण झाला. तिच्याबद्दल तो खूप जास्त विचार करू लागला. इकडे गेल्या 4 दिवसापासून समीक्षा आईकडे बावड्यात राहण्यास आली होती. होणाऱ्या इव्हेंटसाठी सरनो बतवाडीमध्ये आपल्या आधीच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये आपलं काही सामान आणण्यासाठी समीक्षा आपल्या मैत्रिणीसोबत गाडीवर गेली होती. साहित्य घेतल्यानंतर परत सतीशचा तिला फोन आला व त्याला समजलं की समीक्षा तिच्या मैत्रिणीसोबत फ्लॅटवर आलेली आहे. फक्त 15 मिनिटातच सतीश त्या ठिकाणी पोहोचला. सतीशने पुन्हा एकदा समीक्षाकडे लग्नासाठी आग्रह धरला. परंतु समीक्षाने त्याला लग्न करण्यास साफ नकार दिला आणि लग्नावरूनच दोघांचाही त्या दिवशी खूप जास्त वाद झाला. मैत्रिणीनं त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण सतीशने रागातच समीक्षाचा हात धरून तिला खोलीत नेलं. त्या दोघांमध्येही खूप मोठ्या प्रमाणात भांडण झाल्यानं सतीश अत्यंत निर्गुण पद्धतीने समीक्षाच्या छातीत चाकूने रागातच वार केला. समीक्षाच्या छातीत खोलवर वार झाल्यामुळे ती जागेवरच खाली कोसळली. लग्न करत नाही म्हणून सतीशनं तिच्यावर लाथांचा प्रहार केला आणि रागातच खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून तिथून तो फरार झाला. यावेळी घाबरलेली मैत्रीण आयुषीने दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र बाहेरून दरवाजा बंद असल्याने तिला दरवाजा उघडता आला नाही. यानंतर आयुषीने वजगडे येथील तिचा मित्र अभिषेक सोनवणे याला फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अभिषेक घटनास्थळी दाखल होत बाहेरून त्यानं दरवाजा उघडला. यावेळी समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर आयुषी तिच्या डोक्याजवळ बसून रडत होती.
अभिषेकनं त्वरित एका ऑटो रिक्षातून समीक्षाला जवळील खाजगी रुग्णालयात नेलं. मात्र समीक्षाची प्रकृती गंभीर असल्याने तिला CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. कोल्हापुरात समीक्षाचा खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पूर्ण शहरात पसरली आणि तिचे नातेवाईक, मित्रपरिवार दवाखान्याच्या बाहेर तिला पाहण्यासाठी दाखल झाले. लेकीचा खून झाल्याचे कळताच आईने आक्रोश केला. बहीण भावांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कढेरकर हे रुग्णालयात दाखल झाले. घटनेचा गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल करत सतीशचा शोध घेण्यास सुरुवात झाली. पथके त्याचा शोध घेत होते. त्याच्या घरावर छापे टाकण्यात आले, परंतु सतीश सापडत नव्हता. त्याने त्याचा फोन बंद करून ठेवल्यामुळे त्याचं लोकेशन देखील पोलिसांना ट्रेस होत नव्हतं. आपल्याच प्रियकराने समीक्षाला मृत्यूच्या दारात लोटलं होतं आणि तिला मारून तो फरार झाला होता. या घटनेला 2 दिवस उलटले. तिकडे प्रेयसीला मारण्याच्या दुःखात सतीश तिकडे पोलिसांपासून वाचत फिरत होता. 2 दिवसापासून समीक्षाच्या मृत्यूच्या बातम्या तोही पाहत होता. कुठेतरी मनात त्याचीही भीती होती. त्याचा शोध घ्यायचं काम इकडे सुरूच होतं. अशातच गुरुवारी 5 जून 2025 रोजी सकाळी सतीश त्याच्या मूळ गावी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. शाहूवाडी तालुक्यातील माळापुरे कातळपुडी येथे सतीश यादवने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सतीशचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयाकडे पाठवण्यात आला आहे. समीक्षा भारत नरसिंगे, वय 23, राहणार जय भवानी गल्ली, कसबा बावडा येथे मयत प्रेयसी तरुणीचे असे नाव आहे. तसेच मयत प्रियकर सतीश मारुती यादव, राहणार शिवाजी पेठ, कोल्हापूर असे आरोपीचे नाव आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, गुन्हेगारी वृत्ती आणि आक्रोशात घेतलेले निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. सतीशने जर शांतपणे विचार करून समीक्षाशी प्रेमाने संवाद साधला असता, चुकीच्या वळणापासून दूर राहिला असता, तर कदाचित त्याचं आयुष्य वेगळं असतं. त्याची साथ कायमची झाली असती. पण सतीशने गुन्हेगारी रस्त्यावरून न वळता चुकीच्या वागणुकीत अडकून स्वतःचं आणि समीक्षाचं आयुष्य संपवण्याचा जो निर्णय घेतला तो अत्यंत दुर्दैवी आणि आत्मघातकी होता. एका क्षणाच्या चुकीमुळे एक प्रेम कहाणी अखेर कारुण्यात बदलली. सतीश एक आरोपी म्हणून ओळखला गेला आणि एक वाईट आठवण बनून गेला. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सतीशने जे काही केलं ते योग्य होतं का? कृपया तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा सत्यकथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.